मला असं वाटतं मी लय मार खाणार. मला भीती वाटते. असं का आलंय रे तू येड्यावानी करून बोल. कापाच्या अगोदर तू विषय हाल केला. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. म्हणजे आमचं न्यू ब्लॉग आहे. सो शिवमचा आज बड्डे आहे आणि आम्ही एक प्रँक काहीतरी विचार केला. आता 11:30 वाजते. सो आय जस्ट थिंकिंग आम्ही केक घेतोय आणि एक पुढंच आहे आम्ही त्याला एक नाही का प्रँक टाईप करणार आहे. त्याचं घरी जाणार आहे, त्याला माहीत नाही आमचं काही. मराठी बिटी आलो घेतो एखादं केक मस्त बघा. इधर केक कौन सा 200 का है क्या? कौन सा अच्छा है भाई? तुमको क्या लगता है कौन सा अच्छा है तुम्हारे लिए? तुम देखो ना, चॉकलेट है, रसमलाई, पिस्ता है, हाँ ब्लूबेरी है. हाँ ब्लूबेरी है. ब्लूबेरी का पोरगी आहे का ती? एक काम करूयात, मला हेच चांगलं वाटतं. घेऊ नाही तर हाँ ठीक है, वो वाला दो भैया. ये पहला वाला हाँ ब्लूबेरी का शेजार. हाँ हाँ वो देखो ब्लूबेरी के शेजार का. आम्हाला नाव टाकायचं होतं. सो नाव टाकायला आम्ही मस्तपैकी आता फोनमधलंच नाव आम्ही सजेस्ट केले. नाव सजेस्ट केलं. हे देखो बेटे 2 पट्टी लगाए तो चलेगा. चलेगा चलेगा. 2 पट्टी लगाना पड़ेगा ना. ठीक है चलेगा. देखो भैया मस्तपैकी अभी हमको एडजस्ट करके दे रहे 2 पट्टी में. हे देखो भैया का इधर शिवदर्शनला तुम्ही आला ना, शिवदर्शनच्या लाईनीतच भापकरला जातो रस्ता. ये इधर कौन सा कॉलेज है रे भैया? स्कूल है ना इधर आगे. हाँ मुक्तागंज शाळेपाशीच आहे आपलं एक दुकान है. इधर दिखाओ गोल घुमा के. देखो भैया ने मस्त फायर ब्रिगेड नाम डाल दिया है. किती मिनटं राहिले तर. सो थोड्या शिरात आम्ही लवकर ट्राय करतो जायचं. तो केक घेतला आता भावाकडनं. थँक्यू भैया. जाऊ द्या, चला आता निघूयात. केक घेतला माझ्या हातात. केक मला वाटलं जास्त महाग असेल केक, बट नव्हतं. सो जाऊ द्या, आम्ही निघालो आहे आता गाडी. तर काहीच आता सध्या तरी केक बघू शकता माझ्या हातात केक आहे आणि नाव देऊ. खूप इंटरेस्टिंग नाव सेट केलं आहे. तर चला तर जाऊयात, बघूयात आता किती वाजता जाऊ. आता हळूहळू आरामशीर जाणार आहे. आता आपण 12च्या अगोदरच पोहोचल. 12च्या अगोदरच पोचतो. पुढं कार्यक्रम नाही, जाऊ दे. जसं तुम्हाला माहिती आम्ही इकडनं जात होता शॉर्टकटली. काय झालं आहे, तिथं कार्यक्रम आहे काहीतरी आणि रस्ता जायला आहे, पण तिथं जेवता येत पण चांगलं नाही वाटणार. म्हणून मी आणि डिसाईड केलं की तिकडं दुसरीकडनं जाऊ. आता काही आम्ही चालत आता वरती आलो. आता 11:45 मिनटं झालेले आहेत आणि अजून 15 मिनटं राहिलेली आहेत. 15-16 मिनटं राहिलेली आहेत. आता बघू काय होतं. मी गाडी लावली इथं. शिवमची आजी तिकडे बघा. आजी चालली आता खाली. भीती वाटली की नाही का, आजीला कळलं ना आजी जाऊन सांगेन की शिवम की नीरज आणि सोहेल आलेत. आम्ही वरती आता खाली जाऊन जरा मेकअप वगैरेचं बघतो. आजीला जाऊ द्या, आता हळूहळूच जायला. तर काही जाऊ का हा चाकू घेऊन मी शिवमच्या घरात घुसणार आहे. आम्ही पहिले काढून ठेवतो इकडे, जसं की तुम्हाला माहिती आहे. म्हटलं होतं तर काहीच 6 मिनटं राहिले. तुम्ही जसं काय बघू शकता 11:54 झाले. 6 मिनटाने आम्ही तिकडे जातो. 2 मिनटं बाकी, 1 मिनटं बाकी असताना इकडनं आम्ही निघणार आहे आणि आमचा मोर्चा तिथपर्यंत जाईल. भेटूयात आम्ही. आम्हाला माहीत नाही आम्ही मार खाणार आहे का काय खाणार आहे. मला असं वाटतं मी लय मार खाणार. मला भीती वाटते. मी त्याला प्रँक करायच्या अगोदर माझं असं प्रँक होईल की 10 दिवस माझा हॉस्पिटलमध्ये प्रँक होईल. गाईस तर आम्ही चाललो. हॅलो. असं का आलंय रे तू
येड्यावानी करू नको रे भाई तसं. बघू शकतो. मी म्हणतो मम्मी मम्मी आवाज कोण देतोय त्याच्यामध्ये. बघू शकता काय मी हा, आपल्याला शर्ट- रट्टात द्या ना. मला वाटलं शिवाय आम्ही पण असे पण तसं का दाखवून नॉर्मल पण आलं होतं मी काय हे आमचं जरा वेगळं होतं आम्हाला तुला घाबरायचं होतं. पण मी घाबरतोय. 5 मिनिटं तरी होऊ द्यायचे रे 12 वाजता. हा? हे आणि 5 बघा किती करेक्ट 12 वाजून 1 मिनिट झाली ती. बरं. त्याला हॅपी बर्थडे म्हणले होते. मम्मीला होती मागेचे आम्ही जागच होतो. कुठे फोटो एक व्हिडिओ तर बघू शकता भाईंची बॉडी बघा. टी शर्ट काढलंय 5 मिनिटं गरम होते जेव्हापासून ह्याच्यावर लाळ टाकतोय की मला पहिलं वाटलं नीरज आलाय काय की आई आलेली धडधड करत होती. नंतर मग बघितलं, आई वाजवत होती. जॅकेट उलटा घातलं. भाऊ पेस्ट्री आणली असती तरी मला भारी वाटलं असतं. हे खा बघा गाईस खात नाही का हे फायर आणि ते ब्रिगेड. हा हा एक गोष्ट राहिली माझीच घरी. यांचं नाव तर बघा काय ठेवलंय. हे आरती कसं जेव दिलंय बघा. अरे ते कशाला आणलं खायचं केक आहे रे. मग खायचंच की हे घाण पडते अरे आपण किरकोळ काय रे काय मानी म्हणायचं खायचे नाही का आपण छोटे छोटे बघितलं खायचंच आहे रे. टच भाऊ करतात. सगळंच गेलंय त्याच्यात. सोड बघा ह्यांनी काय केलंय आता. कापायच्या अगोदर तो विषय हार्ड केला. अरे मी चोको चिप्स खात आले. एक्साइटमेंट लय होते. फरशी बारशी मध्ये इंदापूर आलंय की. कट कर. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर शिवम कोण कापते का असं केलं बघा बरं. कसलं घाण कापले राव. घरी तुम्हाला नाही पडलं. पहिलं तुला खायला घालायचं घरी. हा, मग चार मला पहिलं चारायचं असतंय. केक असं आम्हीच खातोय आमचं. तर मित्रांनो आपला बर्थडे झालेला आहे. इथं बघा काडी पेटी केक गायब झालेला आहे. शेतांनी खाल्लेला आहे केक. शेतांनी हे बघा शेतानांनी खाल्लेला आहे. शेतानांनी ना दादा क्रम चुकतोय. नाना म्हटलं असं ते मला नाही एवढं काय हे घ्या आम्ही बसलोय. दिसतंय का हा दिसतोय ना. व्यवस्थित. आपला बर्थडे झालेला आहे खूप मस्त. आपल्या जिगरीने आपला बर्थडे केलेला आहे. झोपलो होतो शर्ट आत्ताच काढलं होतं गरम होत होतं म्हणून व्हॉइस आले व्हिडिओ डायरेक्ट कॅमेरा घेऊन आले. काय तिथे ते मीम टाक. मला पहिलं सांगतो मागची काय झालं. आता 12 वाजेच्या आत हे यायच्या आत पहिलं आमची आजी आली. आमची आजी जाते ना कामाला रात्री. ती ठकठक करत होती. आजी ती आम्हाला ठकठक दिसली करत तिकडनं. होती. मला आजी- वाटलं कोणतरी आलंय दुसरं कोणतरी. मला बोलू द्या रे. येडेत का रे तुम्ही. तुम्हाला येत नाही ब्लॉग काढाय. इकडे ते- काय झालं मग आजी आली खाली. मग टक 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 करायला लागली. म्हणलं आमचं गेट वाजतंय का. नंतर बघितलं तर त्यांचंच वाजत होतं. आजोबांना उठत होते आई. मग जाऊ दे म्हणलं मग झोपलो जरा वेळ. परत एकदा टक 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 वाजलं. बघतोय तर हे नमुने आले. हे ऐका बर्थडे करायला फुल मास्क बेस्क लावून बिवून जसं की आतंकवादी उचलायच यायलेत मला. आतंकवादी शिरलेत घरात. मी तो म्हणतो काही उचलायला. साईड लिहून ह्याला उचलून घ्यायला पाहिजे होतं पण कसं नाही, तो जागा होता. शर्ट घातलं नव्हतं. मी काढला व्हिडिओ तेवढं पण तो पण टाकायचं. तुम्हाला चोर बॉडी दिसली असं. बघा हे आतंकवादी आहेत सगळे. हे दोघं मिळून आतंकवादी आहेत. तुला मित्रांच्या हाते मी 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 मला काय वाटत नाही तुम्ही असं पण घेऊन आलास ना सेमच फिलिंग असते माझ्या. आणि मम्मी फुल घाबरली. मम्मीच आली माझी बाहेर पडली. मम्मीला सांगितलं नंतर मम्मी आली. हे आता चाललंय का आपलं ठीक आहे. मम्मीला वाटलं मी आलो इकडं. मम्मी पण तिकडनं वाटून बघायला तर असं शिकायला बघितलं. उद्या ब्लॉग काढणार आहे का भाऊ. हो दिवसभर काढ बघू. बर्थडेचा ब्लॉग अरे पार्टी देतो तुम्हाला. ऐक ना उद्या बत्त उद्या ना हे कर बरं तिथं मला उठव सकाळी.
येताना फक्त हा उठव मला तर. हा तू आणि उठणार. तू उठणार आहे का? उठवाय असं म्हणतोय मी. उठवाई आता नाही. मी उठवाई. कॉलेजला जाऊ का तुला उठवाई सकाळ सकाळ आमचं उठत नाही भाऊ. मी ऐकलं. जाऊ दे. तर जाऊ दे आपला ब्लॉग आता उद्या कंटिन्यू होईल नाही तर नवीन चालू होईल जेवणारच आहे. नवीन चालू होईल चला बघू उद्या काय येतंय बघू काय होतं. जाऊ दे मित्रांनो शुभ रात्री सबस्क्राईब करून जावा. गुड नाईट. झोपा गुड गुड नाईट. नाईट असेच Sweet बर्थडे dream. करत राहा स्वीट ड्रीम. मित्राचे बर्थडे केक Love you बीक so सगळं much. करत राहा बस केक बिक करत राहा. हा केक बी खावत पण राहा कसं आणलेला त्याला देऊ नका ती पाकळी काढू नको. जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तुला तुझ्या डोळ्याची धुंदी माझ्या काळजात उतरली. मग झाली ओळख तुझ्याशी आणि हळूहळू जवळीक वाढली. मग झाली ओळख तुझ्याशी आणि हळूहळू जवळीक वाढली. मी तर तुझ्यावर प्रेम करायचा विचार केलता वेडे, पण तुझी तर मैत्री सुद्धा मला महागात पडली. वा 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 वा. पुढे बघ म्हणून तिला मेली पिली तर पुन्हा आमच्या नावावर मरणार ती, पेपरात नाव आमचं. भाऊची गाडी बघा. हे कॉन्टेंट आहे माझं. मग लाडले